Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. पुन्हा नोटबंदी होणार का? नोटबंदी होणार का? 500ची नोट बंद होणार आहे अशा खूप साऱ्या अफवा सोशल मीडियावरती सध्या तुम्ही ऐकताय आणि मीही आज दुपारी ऐकलो. यानी 500 रुपए के नोट की वजह से एक्स्ट्रा खर्च भी हो रहा है सरकार आरबीआई को, और जहां भी एक्स्ट्रा खर्च होता है उस पर पीएम मोदी की नजर सबसे पहले जाती है. हो सकता है कि आने वाले समय में पीएम मोदी 500 रुपए के नोट को लेकर कोई बड़ा फैसला करें. सबसे बड़ी खबर इंडियन करेंसी को लेकर सामने आ रही है. अब से प्लास्टिक के नोट चलेंगे. आरबीआई इसको लेकर बड़ी तैयारी कर रहा है. ऐसे में सवाल यह है कि आखिर आरबीआई नोटों को अपग्रेड क्यों करने जा रहा है? ये एक बड़ा सवाल आम लोगों के मन में जो है लगातार उठ रहा है. तो ऐकल्यानंतर मी थोडंसं रिसर्च केलं, पाहिलं की बाबा नक्की काही अधिकृत ठिकाणी घोषणा आहे का किंवा काय, तर त्याच्याबद्दलची माहिती मी थोडीशी समोर आणली आणि ती ठेवून तुमच्याबरोबर बोलतोय. बघा मित्रांनो, सोशल मीडियावरती काहीतरी विषय येतो आणि त्याला फाटे फुटत जातात आणि मग पूर्णपणे दिशाभूल सोसायटी जी केली जाते. मग आपण चिंतेत राहतो की नक्कीच जर या वेळेला नोटाबंदी झाली तर आपण कसं प्रिपेअर व्हावं, असं काही लोकांनी तर तयारी सुरू केली. सो एक्झॅक्टली काय आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलू. नक्की कशा पद्धतीने काय जर विचार चालू आहे तो चालू आहे जो मला सापडला इथं इंटरनेटवरती सर्च करताना, ते सगळंच मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागचे 20-22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय स्वतःसाठी आणि काही वर्षांपासून लोकांना फायनान्शियल लिटरसीच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचे धडे पण देतोय. सध्या जी चर्चा चालू आहे 500 रुपयाची नोट बंद होणार, पुन्हा नोटबंदी येणार, प्लॅस्टिकच्या नोटा येणार किंवा जुन्या नोटा काढून घेतल्या जाणार, असं बरंचसं काही चालू आहे. पण अधिकृतपणे जर मी पाहिलं, आरबीआय किंवा भारत सरकारकडून असली कुठलीही अनाऊन्समेंट अधिकृतपणे केलेली नाही आहे. त्यामुळं ही जी काही गोष्ट चालू आहे नोटाबंदी होणार, ही निव्वळ जोपर्यंत अधिकृत ठिकाणावरून अनाऊन्समेंट होत नाही तोपर्यंत निव्वळ अफवा समजली पाहिजे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. आता ही अफवा का पसरत आहे, तर काहीतरी आहे ना, पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटाबद्दलची चर्चा चालू आहे की बाबा आपण काय करूयात, कागदी नोटा ज्या आहेत त्याच्याऐवजी प्लास्टिकच्या नोटा खूप ड्युरेबल असतात आणि छापाईचा खर्च वगैरे कमी होतो, त्याच्यामुळे त्याचा पर्याय आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असं काहीसं चालू आहे. दुसरं काय झालं आहे की ATMमध्ये 500च्या नोटा गायब झाल्या किंवा कमी प्रमाणात येत आहेत, छोट्या नोटा जास्त येतात, तोही एक कारण आहे. आणि सोशल मीडियावरती अंधाधुंदपणे ज्याला जे सुचेल जसं वाटेल तसं तो काय करतोय, रील्स बनवतोय किंवा कंटेंट टाकतोय अबाउट द नोटाबंदी. मग आता ही नोटाबंदी किंवा प्लास्टिकच्या नोटा काय आणण्याचा विचार करतोय भारत सरकार, तर साधारणपणे जो डेटा सांगतोय की 2024-25मध्ये भारत सरकारने 6,372 कोटी रुपये हे चलन प्रिंटिंगवरती खर्च केलं, नोटा छपाईवरती खर्च केलेला आहे. आता तो खर्च त्यांनी कमी करण्याचा विचार केला आहे आणि केला आहे सुद्धा. म्हणजे 500च्या नोटेला साधारणपणे आपल्याला 2 रुपये 30 पैसे वगैरे खर्च येतो प्रिंटिंग कॉस्ट. तर त्यांनी त्या नोटा थोड्याशा कमी छापून मला वाटतं 4,875 कोटी 25-26 जो प्रिंटिंगची कॉस्ट असणाऱ्या नोटांची ती असणार, कॉस्ट कटिंग पण करण्याचा विचार करतायत. आता ही कागदी नोटाची समस्या जी आहे काय येते किंवा ही प्रिंटिंग का केली जाते सारखी सारखी, तर सोपं आहे. कागदी नोटा ज्या आहेत ना त्या लवकर खराब होतात. आता कागद असल्यामुळं वारंवार ट्रान्झॅक्शन होतं किंवा हे होतं, तर त्या जुन्या होतात, खराब होतात, फाटतात, कोणी नीट न वापरल्यामुळे किंवा मुलांच्या हातात दिले जाते, मग ते काहीतरी होतं, तो विषय होतो. किंवा पाऊस येतो, पावसात भिजतो माणूस, किंवा लक्षात न राहता महिला एखादी कपडे पाण्यात भिजायला घालते, त्याच्यामध्ये नोटा असतात, तर ओलाव्यामुळे त्या नोटा खराब होतात, त्याची प्रिंटिंग खराब होते आणि मग ते वारंवार छापाईचा जो खर्च आहे तो करावा लागतो. कारण भिजली नोट, तिचा नंबर जर शाबत असेल तर आरबीआय कमिटेड आहे की ते तुम्हाला पैसे तेवढे द्यायला पाहिजे. नोट फाटली म्हणजे त्याचं व्हॅल्यू कमी होत नाही किंवा काय म्हणता येईल, किंमत कमी नाही करता येणार, की भुर्दंडही तुमच्यावरती नाही टाकता येणार. ही जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी प्लास्टिक नोट किंवा पॉलिमर नोट हा खूप चांगला पर्याय दिसतो. तर हे प्लास्टिकचे जे आहेत ते टिकाऊ असतील, अधिक सुरक्षित असतील किंवा जास्त काळ वापरता येतील म्हणून हा पर्याय विचारात घेतलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही होत की आपण अगोदरच्या ज्या नोटा वापरतोय त्या बाद आहेत, त्याही आज वैध आहेत आणि वैधच राहतील. म्हणजे तुम्ही जोपर्यंत आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने जर काढल्याच गेला तरी हळूहळू टप्प्याटप्प्याने मार्केटमधनं त्या गायब होतील. प्लास्टिक नोटांचे फायदे प्रामुख्याने कमी दिसतात, दीर्घकाळ वापरता येतात, पाण्याचा परिणाम त्यांच्यावरती जास्त होत नाही, जास्त आयुष्य असल्याने छापाईचा खर्च कमी होतो आणि बनावट नोटा तयार करणं
हे अवघड होऊ शकतं प्लास्टिकच्या नोट आलं तर हे विषय जो आहे दीर्घकालीन खर्च कमी होईल, टिकाऊ चलन व्यवस्था निर्माण होईल, सुरक्षितता वाढेल आणि असे प्रयोग कॅनडा, युनायटेड किंगडम, UK ज्याला आपण म्हणतो हे केलेले आहेत आणि सफलरित्या ते झालेले पण आहेत. प्लास्टिकच्या नोटा येणं म्हणजे नोटबंदी का? तर याचं साधं सोपं उत्तर आहे की नोटबंदी म्हणजे नक्की काय आहे. तर जुन्या नोटांची वैधता अचानक संपवणं, त्याला एक डेडलाईन देणं की तुमच्याकडे ज्या नोटा आहेत त्या तात्काळ आमच्याकडे देऊन त्या बदलून घ्या. पहिली जी हातातली नोट आहे ती तुम्ही काय त्याची वैधता संपली आजपासून, जर तुमच्याकडे ती असेल ती ट्रान्झॅक्शन नाही वापरता येणार ट्रान्झॅक्शनला, तुमच्याकडे जर ती असेल तर ती पटकन आमच्याकडे जमा करा आणि सर्टन निश्चित अशा तारखेपर्यंत जमा करा. त्याला म्हणायचं नोटबंदी, जी 2016 साली आपण अनुभवली. त्यानंतर तुम्ही त्या पैशाने व्यवहार नाही करू शकत. तुम्ही ते पैसे आहेत तुमच्याकडे, तुम्ही काय करा बँकेत भरा आणि आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात तेवढीच करन्सी किंवा तेवढ्याच किमतीच्या नोटा आम्ही तुम्हाला देऊ. तर तो तसा प्रकार म्हणजे नोटबंदी. आता प्लास्टिक नोट येणं म्हणजे नोटबंदी नाही आहे, म्हणजे तुमची अगोदरची नोट आहे ना ती वैधच राहणार आहे. नवीन बाजारात नोटा हळूहळू येतील, जुन्या कागदी नोटा हळूहळू मार्केटमधनं गायब होती आणि कोणतीही अचानक नोटबंदी नसणार. म्हणजे नोट फक्त चेंज होणार आणि ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाईममध्ये चेंज होणार. त्यामुळं तुम्ही एवढं काही घाबरून जायची गरज नाही आहे किंवा काही प्रिकॉशन काय काळजी घेण्याची गरज नाही. त्यावेळेला एकदम अचानक डोक्यात दगड घातल्यासारखं झालं होतं की यार आता करायचं काय असा तो प्रश्न होता. तसं काय आता यावेळेला नसणार आहे. त्यामुळं तुम्ही एवढं काही चिंता करण्याची गरज नाही. उगीच यावरती रिसर्च कमिटी नेमण्याची पण काही गरज नाही आणि एवढं डोक्यात ताप करण्याची गरज नाही. साधं सोपं राहू द्या की हे कंटिन्यू प्रोसेसमध्ये असतं आहे. म्हणजे आत्ताच चलन बदल होतोय असं काही नाही आहे. बंदी वेगळा विषय आणि चलन एक जाऊन दुसरं येणं. आता 10 रुपयाच्या नोटा किती वेळा बदलल्यात, मग काय ते बंद थोडी केल्या. अगोदरच्या होत्या त्या हळूहळू गायब झाल्या. जुन्या काळातलं प्रिंटिंग आठवतं का तुम्हाला त्याच्यातलं, किंवा 100च्या नोटा असतात जुन्या काळातल्या वेगळ्या होत्या, हळूहळू त्या गायब झाल्या आणि त्याच्या बदल्यात नवीन नोटा येत गेल्या. नवीन कलरच्या आल्या, नवीन डिझाईनच्या आल्या, साईजनी कमी जास्त झाल्या, पण ते बंद नव्हत्या झाल्या. चेंज होणं हा वेगळा विषय आणि बंद होणं हा वेगळा विषय. तर निष्कर्ष साधं सोपं आपण काढायचं जर झाला तर सध्या RBIने किंवा भारत सरकारने कुठल्याही पद्धतीची नोटबंदी केलेली नाही आहे. प्लास्टिकच्या नोट येण्याची चर्चा चालू आहे फक्त, आणि आल्या तरी ते मी म्हणतोय त्या पद्धतीने त्या येतील. आणि अधिकृत जे काही गोष्टी आहेत किंवा जे लोक आहेत, सरकार असेल, सरकारी प्रवक्ते असतील किंवा RBI असेल, यांच्याकडनं जोपर्यंत असं काही येत नाही तोपर्यंत कुठलीही चर्चा ही व्यर्थ चर्चा आहे, निरर्थक चर्चा आहे आणि त्याच्यात तुम्ही न पडलेलं खूप छान राहील. जर काय अभ्यासच करायचा, जर काही चर्चाच करायची तर मला वाटतं जे काय मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, शेअर मार्केट आहे, गोल्ड सिल्वर आहे, जे काही तुमचं वेल्थ वाढवू शकतं त्याच्याबद्दलची चर्चा, त्याच्याबद्दलचा अभ्यास तुम्ही नक्की करा. आणि हा अभ्यास तुम्हाला करायचा असेल, याच्याबद्दलची सखोल माहिती पाहिजे तर आकाश गोंधळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. शेअर याच्यासाठी करा की अफवांना जास्त स्कूप द्यायचा नाही म्हणून करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.